नमस्कार. जेव्हा कोणताही विचार न करता फक्त फायद्यासाठी नातं जोडलं जातं त्यावेळी त्याचा अंत किती भयानक आणि थरारक होतो हे आपण पाहणार आहोत. भोकरदन तालुक्यातील एका छोट्याशा गावात घारेवाडी इथे राहत असलेल्या सदाशिव घारेने 50शी गाठली होती. त्याचा सुखी संसार चालू होता. पण काही वर्षापूर्वी पत्नीचे निधन झालं. पत्नीच्या निधनाने सदाशिव हताश झाला होता. त्याच्याजवळ उरला होता तो फक्त एकटेपणा. सदाशिवचा संसार संपलेला होता, पण शरीर आणि मन अजूनही जगू इच्छित होतं. या काळात त्याची ओळख झाली सिल्लोड येथे राहणाऱ्या 43 वर्षीय पंचफुला धनाजी करताडे या महिलेशी. पंचफुला दिसायला सुंदर आणि चांगल्या घरातली महिला होती, पण मनाने तीही देखील कुठेतरी एकटी होती. पहिल्या भेटीतच सदाशिवचा स्वभाव पंचफुलाला भावला होता. त्यामुळे पंचफुला स्वतःहून सदाशिवसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागली. पंचफुला आणि सदाशिवमध्ये बोलणं वाढू लागलं. पंचफुलाला सदाशिवला अजून जाणून घ्यायचं होतं. त्यामुळे पंचफुला सदाशिवला सतत भेटायला येऊ लागली होती. ती सदाशिवसोबत संसार थाटण्याचे स्वप्न बघत होती. पंचफुलाची सदाशिवच्या घरी येण्याची वेळ अशी काही असायची की तिला सदाशिवकडे मुक्कामी थांबावं लागत होतं. बऱ्याच वेळा असं झालं होतं की त्यांच्या गप्पांमध्ये एवढा वेळ निघून जायचा की रात्री उशीर व्हायचा, आणि त्यामुळेच पंचफुलाचं सदाशिवच्या घरी मुक्कामी राहणं वाढलं होतं. त्यांच्या सततच्या भेटण्याने लोकांच्या नजरा त्यांच्यावर जाऊ लागल्या होत्या. हळूहळू लोकांमध्ये चर्चा सुरू झाल्या. लोकांना वाटत होतं की सदाशिवने दुसरं लग्न केलं आहे, पण प्रत्यक्षात या दोघांमध्ये अजून काही घडलं नव्हतं. अजूनपर्यंत गोष्ट गप्पा मारण्यापुरता मर्यादित होती. मात्र एका रात्री जे घडलं त्याने त्या दोघांचं नातं एका वेगळ्याच वळणावर जाऊ लागलं. मध्यरात्री सदाशिव झोपेत असताना त्याच्या हाताचा स्पर्श पंचफुलाला झाला. या स्पर्शाने ती क्षणात जागी झाली. तिच्या जाग होण्याने सदाशिवही उठून बसला. त्यावेळी त्या ठिकाणी वातावरण काही वेगळंच झालं होतं. त्याच ओघात त्या रात्री दोघे अधिक जवळ आले, मनानेही आणि देहानेही. पंचफुलाला ज्या गोष्टींची अपेक्षा होती ती सदाशिवने पूर्ण केली होती. हळूहळू दोघांच्या भेटी अधिक वाढू लागल्या. जवळपास वर्षभर दोघांनी या नवीन नात्याचा आनंद घेतला. पंचफुलासाठी हे नातं आता एका अधिकाराचं रूप घेऊ लागलं होतं. आता आपण लग्न करायला हवं. असं किती दिवस चालणार? या विचाराने तिने सदाशिवला लग्नाचं विचारलं. त्यावर सदाशिव तिला काहीसा संभ्रमात दिसला. त्याचा संभ्रम दूर करत पंचफुला म्हणाली की गाव काय म्हणेल यापेक्षा आपण काय करतोय ते महत्वाचं आहे. सदाशिव या गोष्टीसाठी राजी होत नव्हता. सदाशिव मागे हटला. त्याच्या म्हणण्यानुसार या वयात लग्न केलं तर लोक माझ्यावर हसतील. पंचफुलाला सदाशिवकडून या गोष्टीची अपेक्षा नव्हती. सदाशिव एकटा होता, त्यामुळे तो या लग्नाला नाही तर अजिबात म्हणणार नाही असा विचार करून पंचफुलाने त्याला लग्नाची मागणी घातली होती. पण पंचफुलाचा पुरता अपेक्षाभंग झाला होता. त्यामुळे ती प्रचंड चिडली होती. ती सदाशिवला म्हणाली की लग्न करताना जर वय मध्ये येते तर मग बाकी गोष्टींसाठी का नाही? सदाशिव गोंधळला. आता जर पंचफुलाला सारखा नकार दिला तर ती आपल्या विरुद्ध कोणतेही पाऊल उचलू शकते हे त्याच्या लक्षात यायला लागलं. त्यामुळे त्याने तात्पुरती वेळ मारून नेली. त्याने पंचफुलाला धीर देत विश्वास पटवून दिला की योग्य वेळी आपण निर्णय घेऊ, पण आता यावर चर्चा नको. काही महिने असेच उलटले, पण सदाशिव लग्नाच्या कोणत्याच विषयात हात घालत नव्हता. हे लक्षात घेता पंचफुलानं पुन्हा लग्नाचा विषय काढला. 10 नोव्हेंबर रोजी आपण भेटून यावर चर्चा करू असं म्हणत सदाशिवने पंचफुलाला कपाशीच्या शेतात बोलवलं. ते शेत त्याच्या ओळखीतल्या व्यक्तीचं म्हणजेच भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील घारेवाडी शिवारातील रामदास बजेबा गावंडे यांचं होतं. त्यामुळे कोणत्या वेळेला शेताकडे लोकांची ये जा नसते हे सदाशिवला चांगलं ठाऊक होतं. काही वेळाने पंचफुला त्याला भेटायला शेतात आली. थोडा वेळ दोघांनी गप्पा मारल्या. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमाचे क्षण सुरू झाले. आजूबाजूला असलेली शांतता बघून हे सगळं चाललं होतं. तेव्हा सदाशिवने पंचफुलाने काढलेली साडी तिच्याच गळ्याभोवती फिरून जोरात आवळली. पंचफुला हातपाय मारत राहिली, पण काहीच वेळात सगळं शांत झालं. पंचफुला आता कायमची शांत झाली होती. 10 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. घटना घडून जवळपास 4 दिवस उलटून गेले होते. पंचफुलाचा मृतदेह आता कुजू लागला होता आणि त्याची दुर्गंधी परिसरात पसरू लागली होती. 14 नोव्हेंबरला गावातील काही महिला या शेतात जात असताना त्यांना विचित्र वास येत होता. या वासाचा मागोवा काढत त्या महिला पंचफुलाच्या मृतदेहाजवळ येऊन पोहोचल्या. समोरचं दृश्य पाहून सगळेच हादरले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस काहीच वेळात घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास केला असता सदाशिव घारेनेच खून केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अधिक विचारपूस केली असता आरोपीने त्याच्या पत्नीच्या निधनानंतर
मृत पंचफुला करताडेशी ओळख करून तिच्याशी अनैतिक संबंध स्थापित केले होते. 10 नोव्हेंबर रोजी त्याने पंचफुलाला फोन करून शेतात बोलवून घेतलं. तिने माझ्याशी लग्न कर असा तगादा लावल्यामुळे मी तिच्या साडीने गळा आवळून खून केला अशी कबुली सदाशिवने दिली. पोलिसांनी त्याच्यावर कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. मित्रांनो, जर या दोघांनी वयाचा, समाजाचा आणि स्वभावाचा विचार केला असता तर आज एक जीव वाचला असता. वय वाढतं, पण भावना, अपेक्षा आणि एकटेपण हे तसंच राहतं. पण त्या भावना चुकीच्या मार्गाने व्यक्त केल्यास परिणाम मात्र अतिशय भयावह होतो. प्रेम, कंपॅनियनशिप आणि गरज या तिघांमधला फरक ओळखा, नाहीतर शेवट काहीसा असाच भीषण होतो. ही घटना केवळ एक खूनकांड नव्हे, तर मानवाच्या भावनिक गरजांचा, वयाच्या टप्प्यावर येणाऱ्या मानसिक एकटेपणाचा आणि त्या एकटेपणाशी खेळणाऱ्या व्यक्तीच्या हेतूंचा एक धक्कादायक आरसा आहे. सदाशिवने जरी 50शी ओलांडलेली असली तरी त्याच्या मनात अजूनही प्रेम, साथ आणि संवादाची तीव्र गरज होती. एकटेपणा हा कुठल्याही वयात असह्य असतो, त्यामुळे माणूस कोणत्याही वयात भावनिक आधार शोधू शकतो हे विसरू नका. पंचफुला ही एक हुशार आणि स्वभावाने प्रभावी स्त्री होती. तिला जे हवं होतं ते ती हळूहळू मिळवत गेली. तिने सदाशिवच्या भावनिक कमकुवतपणाला हात घातला आणि त्याचा उपयोग करून नातं शारीरिक पातळीवर आणलं. कोणीतरी आपल्या भावना समजते की वापरते हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. या दोघांमध्ये नातं तर होतं, पण त्याला नाव नव्हतं. पंचफुलाला लग्न हवं होतं आणि सदाशिवला तिची साथ. दोघंही एकमेकांशी स्पष्ट न बोलता तडजोड करत गेले, पण ती तडजोड शेवटी एका जीवावर बेतली. नातं कोणतंही असो, स्पष्टपणे मोकळं बोलणं, अपेक्षा आणि सीमारेषा ठरवणं हे गरजेचं आहे. सदाशिव लग्नासाठी तयार नव्हता, कारण त्याला वाटत होतं की लोक काय म्हणतील. पण लोकांच्या भीतीपायी त्याने आयुष्यभरासाठी एक जीव घेतला. समाजाचं मत महत्त्वाचं आहे, पण आपल्या निर्णयाचा परिणाम किती गंभीर असू शकतो याचाही विचार करायला हवा. दबावाखाली घेतलेला निर्णय कधीकधी विनाशाला घेऊन जातो. जे काही समाधान, प्रेम, आधार शोधण्यासाठी सुरुवात झाली होती त्याचा शेवट एका क्रूर हत्येत झाला. हे दर्शवतं की ज्यावेळी संवाद थांबतो, समजूत संपते, तेव्हा माणूस हिंसेकडे वळतो. पंचफुला आणि सदाशिव दोघांनाही आयुष्याने दुसरी संधी दिली होती, पण त्यांनी त्या संधीला नातं न मानता व्यक्तिगत स्वार्थ, शारीरिक अपेक्षा आणि सामाजिक भीती यात गुरफटवलं. त्यामुळे नियतीने त्यांचा शेवट ठरवून टाकला. भावनांना दिशा न दिल्यास त्या विध्वंस करू शकतात. समाजाला दाखवण्यापेक्षा स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी घ्या. वय म्हणजे परिपक्वता, पण प्रत्येक निर्णयाने ती सिद्ध व्हायला हवी. आयुष्यात कोणीतरी जवळ आलं की आधी नातं ठरवा, अपेक्षा स्पष्ट करा. प्रेम आणि मोह यामधील फरक ओळखणं फार गरजेचं आहे. एकटेपणा वाईट नाही, पण त्यावरचा उपाय चुकीच्या मार्गाने शोधला तर आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. प्रत्येक नातं सन्मान, संवाद आणि स्वच्छ हेतूवर उभं असावं, अन्यथा त्याचा शेवट हा शोकांतिका ठरतो. या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच वास्तववादी आणि डोळ्यात अंजन घालणाऱ्या घटना पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन वास्तववादी घटनेसह. तोपर्यंत जपून राहा आणि विचार करून नाती जोडा. नमस्कार.